सो स्टुडंट, आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फोर्थ प्रॉब्लेम. आता फोर्थ प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा. इथे आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत आणि यामध्ये म्हटलेलं आहे आपल्याला की रूटच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ते आपल्याला दिलेल्या आहे x इज इक्वल टू 1 आणि -1. तर ह्या आपल्याला व्हॅल्यू पुट करून चेक करायचं आहे की हे जे दिलेल्या व्हॅल्यूज आहेत हे या इक्वेशनचे रूट्स आहेत का नाहीये. तर हे आपल्याला चेक करायचं आहे. तर बघा चेक कसं करायचं. डायरेक्टली आपण व्हॅल्यूज पुट करणार वन बाय वन. पहिले बघा दोन व्हॅल्यू दिल्यात, ही एक दिली आणि ही दुसरी व्हॅल्यू. तर चला सुरुवात करू. बघा इथे मी लिहितो फॉर x इक्वल टू 1. म्हणजे x इक्वल टू 1 साठी पहिले मी हे इक्वेशन सोडवणार, नंतर -1 साठी. सो इक्वेशन काय बनतं बघा. नाव इक्वेशन लिहून घेतो मी आता इथे. x² + 4x - 5 इक्वल टू 0. सो आता इथे मी ठेवणार x इक्वल टू 1. बघा काय होतं, 1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस 5 इक्वल टू 0. 1 चा स्क्वेअर 1 प्लस 4 1 जा 4 मायनस 5 इक्वल टू 0. 4 प्लस 1 5 मायनस 5 इक्वल टू 0. बघा म्हणजे याचा अर्थ लेफ्ट हँड साइड LHS इज इक्वल टू RHS झालेली आहे. म्हणजे दोन्ही साईडचं उत्तर हे 0 आहे. इकडून आपल्याला 0 दिलेलं आहे आणि 5 मायनस 5 0 आन्सर आलं. म्हणजे काय झालं, आन्सर जर 0 येत असेल तर याचा अर्थ x इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ इक्वेशन. देअरफॉर x इज इक्वल टू 1 इज रूट ऑफ इक्वेशन. असं हे लिहून घ्यायचं. हे आपला आन्सर आहे. याचा हाफ मार्क्स मिळतो. x इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ इक्वेशन. त्यानंतर आता -1 पुट करून बघा. जसं हे 1 पुट केलं, आता -1 पुट करू. आता इथे लिहितो मी फॉर x इज इक्वल टू -1. बघा काय येणार. आता पुन्हा आपण इक्वेशन लिहिणार x² + 4x - 5 इक्वल टू 0. आता -1 पुट करू. -1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 मायनस 5 इक्वल टू 0. बघा काय तर -1 चा स्क्वेअर होतो 1. त्यानंतर 4 1 जा 4 पण -4 -5 इक्वल टू 0. बघा आता 1 ॲज इट इज. -4 -5 प्लस होतात आणि मोठ्या संख्येचं साइन -9 इक्वल टू 0. 1 -9 -8 इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ -8 इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर x is equal to -1 is not root of equation. असं मी लिहू शकतो. समजलं आता आहे. आलं लक्षात कसं सोडवायचं. म्हणजे आपल्याला ज्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या असतात ह्या दोन व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करायच्या एक्सच्या जागेवर. तिथे व्हेरिएबल कुठलेही असू शकतं, L M N काही असू शकते. आणि ह्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात, ह्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि बघायचं. जर का आन्सर 0 येत असेल तर ते काय आहे, ती व्हॅल्यू आपल्या दिलेल्या इक्वेशनचं रूट आहे. अदरवाईज ती रूट नाहीये. जसं की तुम्ही बघू शकता इथे व्हॅल्यू -8 आली विच इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन. अशा पद्धतीने आपण ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतो. सिमिलरली आता बघू सेकंड प्रॉब्लेम. बघा इथे व्हेरिएबल m दिलेलं आहे. आता काय करणार, परत लिहितो मी फॉर m इज इक्वल टू 2. m इज इक्वल टू 2 म्हणजे आता मी 2 पुट करणार. इक्वेशन काय होतं बघा. 2 इंटू 2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 इज इक्वल टू 0. 2 इंटू 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 4 मायनस 5 2 जा 10 इज इक्वल टू 0. 2 4 जा 8 मायनस 10 इज इक्वल टू 0. सो -2 विच इज नॉट इक्वल टू 0. आलं लक्षात. देअरफॉर m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन. असं आपण लिहून घेणार. आता पुट करू m इज इक्वल टू 5/2. आता मी परत लिहितो फॉर m इज इक्वल टू 5/2. आता ही व्हॅल्यू पुट करणार मी याच इक्वेशन मध्ये. त्यानंतर आता लिहितो मी परत इक्वेशन 2m² - 5m इज इक्वल टू 0. बघा आता 2m² म्हणजे 2 इंटू 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2 चा, आता इथे स्क्वेअर नाही आहे, इज इक्वल टू 0. आता बघा 2 इंटू 5 चा स्क्वेअर होतो 25 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर होतो 4
मायनस 5 5 जा 25 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 0. आता बघा इथे 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4 म्हणजे 25 बाय 2 मायनस 25 बाय 2 इज इक्वल टू 0. 25 बाय 2 मधून 25 बाय 2 गेले, उरले काय 0, म्हणजे विच इज इक्वल टू 0. तर आपण म्हणू शकतो देअरफॉर m इज इक्वल टू 5 बाय 2 इज रूट ऑफ इक्वेशन. तर अशा पद्धतीने आपण इझिली कुठल्याही इक्वेशनचे रूट आहेत का नाही हे चेक करू शकतो. आपला क्वेश्चनच तसा होता, डिटरमाइन वेदर द गिवन व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल आर रूट ऑफ इक्वेशन ऑर नॉट, म्हणजे ही इक्वेशनचे रूट आहेत का नाही चेक करायचे. आता तुमच्या लक्षात आलं. आता असे कुठलेही इक्वेशन्स आले क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि रूटच्या व्हॅल्यू दिलेल्या असल्यात आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. आता आपण बघू थोडं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल. आपल्या प्रॅक्टिस सेट मधला 5 नंबरचा क्वेश्चन.